की तुम्ही कम्प्युटर सायन्स केलं, तुम्ही MBA केलं आणि त्यानंतर तुम्ही एका ज्वेलरी सेगमेंटमध्ये तुम्ही एका त्यांच्या ब्रँडकडे जॉबला होतात. त्याच्यामध्ये त्यांचा नवीन सिल्वरचा ब्रँड आला, त्यांचं शॉप एस्टॅब्लिशमेंट पासून कम्प्युटर सायन्स केल्यामुळे तुम्हाला त्याची हेल्प पण झाली डेटा मॅनेजिंगसाठी वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या. मोर ऑफ तुम्ही कॉर्पोरेट कामच केलं तसं बघायला गेलं तर. तिथून डायरेक्टली तुमचं असं काय म्हणजे होतं की तुम्ही योगा थेरपीकडे मूव्ह व्हायचं मेजर रिझन काय एकतर, आणि खूप वेळा काय असतं की MBA केलं एस्टॅब्लिश का म्हणजे तुम्ही काहीतरी चांगली डिग्री घेतली आहे, चांगल्या ठिकाणी जॉब केलाय, आता ह्याच्यानंतर फील्ड कम्प्लिटली चेंज करणं हे पण खूप जणांसाठी ट्रिकी होऊन जातं, म्हणजे त्यांच्यासाठी ते कठीणच होतं. तर ते तुम्ही कसं ओव्हरकम केलं? त्याला मला असं काही अवघड गेलं नाही खरं सांगायचं तर, कारण माझा तो निर्णय झालेला होता की मला असा जॉब नाही करायचा, हा माझा निर्णय झालेला होता. आणि पुढची गोष्ट अशी होती की हा कोर्स मला मिळाला आणि त्याच्यात समवेअर आय फेल्ट की ओके, लेट मी हॅव माय फॅमिली लाईफ अँड लेट मी हॅव माय शिक्षण, म्हणजे माझं जे चाललंय ते नवीन लोक भेटतायत आणि आय वॉज हॅपी समवेअर की ठीक आहे ना. असं हे म्हणजे मला हे इंटरेस्ट वाटत नाही, मला बोर व्हायला लागलंय ऍक्च्युली सांगितलं गेलं तर. तेच 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 करायचं हे संभव मला, माझा तो स्वभाव मला थोडाफार आता जाणवायला लागलाय की मला ते काही काही गोष्टी मोनोटोनस व्हायला लागल्या की मला ते तिथून मी दुसरं काहीतरी शोधायच्या मागे लागते किंवा दुसरं काहीतरी शिकायच्या मागे लागते. हे म्हणजे माझा ऍक्च्युली नवरा पण असंच म्हणतो की तुला शिकण्याची जास्त आवड आहे रादर दॅन तुला आवड काय आहे, तर तू शिकायचं एवढंच तुझ्या ह्याच्यात असतं. आणि विच आय ऑल्सो नाऊ रेझोनेट की हो खरंच असंच व्हायला लागलंय. पण तेव्हा असं माझं हे झालेलं नाही की आता मी घरी काय करू किंवा घरी कसं करू. म्हणजे इनफॅक्ट ह्याच्यात मी अजून एक ऍडिशन करेन, मी योगाचं करत होते पण मी जॅपनीज लँग्वेज पण शिकली. 2 वर्ष 2 लेवल्स मी जॅपनीजच्या दिल्या, तर त्याचे माझे सर्टिफिकेट्स आहेत. बट आय डोंट पुट इट अक्रॉस, कारण त्याला आता म्हणजे त्याला अजून मला शिकायला पाहिजे विच आय एम नॉट गोइंग टू लर्न. आणि ते होत असताना मग फॅमिलीमध्ये काही काही गोष्टी, आमचं थोडं घर शिफ्टिंग वगैरे चालू होतं, सगळं ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. देन शिफ्टिंग म्हटलं की इंटेरियर येतं, मग त्याच्यातही मला खूप इंटरेस्ट होता. मग आपलं घर सजवायचं आहे, मग त्याच्यात मग आपल्याला कितीसा वेळ मिळणार इफ आय एम गोईंग आउट फॉर अ 9 to 9 जॉब. आय डिडंट वॉन्टेड टू टेक दॅट स्ट्रेस दॅट टाइम आणि आय वॉज हॅपी. हे शिकता शिकता असं झालं की वाय नॉट लेट मी ट्राय दिस. आणि ह्याला जास्त मेजर इम्फसिस जे आलं ते म्हणजे आपल्या कोविडच्या पिरियडमध्ये, की कोविडच्या पिरियडमध्ये ऑनलाईन जे माझे जास्ती मी फोकसनी घ्यायला सुरुवात केली. झूम सेशन्स मी त्याच्यातनं माझे ऑनलाईन बॅचेस जवळजवळ 4 ते 5 बॅचेस माझ्या ह्याच्या व्हायच्या योगाच्या, ज्याच्यात माझ्याकडे 3 बॅचेस लहान मुलांच्या होत्या, 8 ते 12 वर्षाची मुलं. ॲडल्ट्सच्या बॅचेस होत्या, प्राणायामच्या बॅचेस होत्या. आणि तेव्हा ते खूप जास्त मी एक्सप्लोअर केलं. हे तेव्हा करण्यामागे पहिलीची त्याच्या मागे मी येते परत. हे योगशास्त्र करत असताना मला अजून एक गोष्ट जी लक्षात आली ती म्हणजे की फक्त फिजिकल प्रॅक्टिसेसनी हे नाही होत, म्हणजे रिझल्ट्स यायला कठीण जातं. तर तेव्हा मी परत अजून गोष्टी शिकले की इमोशनल हिलिंगचा ऍस्पेक्ट शिकले. कारण योगामध्ये सुद्धा योग वसिष्ठ ह्याच्यात त्यांनी मनावरती काम करायला जास्त सांगितलेलं आहे. आता ह्याच्यात तुम्ही म्हणाल की तुम्ही पतंजली पण बोलताय, योग वसिष्ठ पण बोलतायत, पण हे सगळे लोक जे आहेत ते पायोनियर्स आहेत फॉर दी बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ योगशास्त्र. ह्यांच्याशिवाय आपण योगशास्त्र समजून घेणं, शास्त्र म्हणजे सायन्सच्या दृष्टीने, आणि योग समजायचा तर तो ऍक्च्युअली एक्सपिरियन्सनी येणार. तो नुसता हे आसन, हे प्राणायाम, हे असं करायचं, ते तसं करायचं नाही. इट इज मोर वेन यू स्टार्ट डुईंग इट ऑन युअर ओन सेल्फ, देन ओनली यू विल स्टार्ट अंडरस्टँडिंग व्हॉट योग इज. कारण मी कितीही सांगितलं की हा आंबा आहे, तो त्याचा कलर येलो आहे, मग तो खूप गोड आहे, मग त्याला असा इकडून आणलेला असा पिकवलेला आहे, पण तो जोपर्यंत मी कट करून खात नाही ना तोपर्यंत मला कळत नाही की तो किती गोड आहे. सो दॅट इज दिस एसेन्स फॉर योग ऑल्सो. जोपर्यंत मी ती प्रॅक्टिस ऑन द मॅट सुरू करत नाही तोपर्यंत आपण योग समजू शकतच नाही. आणि तो योग म्हणजे फक्त 1 तास मॅटवर नसतो, तर तो 24 तास आपला योग असतो.
तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.